प्रभाग क्रमांक 3 जिथे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि म्हणजे लोहगावचं लक्ष म्हणजे लोहगावकडे संपूर्ण पुण्याचं लक्ष होतं तो म्हणजे खास म्हणजे लोहगाव मध्ये पहिली निवडणूक ही होणार होती महापालिकेची आणि लोहगावच्या प्रथम नगरसेविका डॉक्टर श्रेयश प्रीतम खांदवे माझ्यासोबत आहेत. ताई, नगरसेविका झालात, विजय मिळाला महापालिकेच्या निवडणुकीत, तुमची प्रतिक्रिया? सर्वात प्रथम मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली आहे त्यांची सेवा करायची. त्याचबरोबर आपले भाजपचे जे पदाधिकारी आहेत किंवा आपले सर्व कार्यकर्ते आहेत, मित्रपरिवार आहे, आमचा खांदवे पाटीलचा परिवार आहे, सर्व मित्र आहेत, सर्वांचे आभार. हे आमचा एकट्याचा विजय नाही आहे, सर्वांनी आम्हाला मदत केली, सपोर्ट केला, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलो आहे. आणि माझे जे आजे सासरे होते स्वर्गीय दत्तात्रय रामभाऊ खांदवे पाटील, माझे सासरे प्रतापराव दत्तात्रय खांदवे पाटील आणि माझे पती आता प्रीतम प्रतापराव खांदवे, ह्यांचं काम इतकं आहे लोहगावमध्ये की लोक ते विसरले नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी मला आता ह्यांच्या कामामुळे मलासुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. तर मला आता खूप चांगलं वाटतं आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण वाढली की आता त्यांच्या या संधीचं सोनं करायचं. प्रथम नगरसेविका आहात, थोडासा दबाव वगैरे वाटतो का? नाही, दबाव नाही, पण रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच वाटते आहे. सर्वांनी काहीतरी विश्वास ठेवूनच मला मतदान केलेलं आहे, तर आता त्या विश्वासाला आता खरं उतरायची वेळ आली आहे. ज्या पद्धतीनं नागरिकांनी तुम्हाला आता मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिलं आहे आणि महापालिकेच्या सभागृहात तुम्हाला पाठवलेलं आहे, तुमच्या एक 5 वर्षाचा पुढचा अजेंडा काय असणार आहे किंवा विजन काय असणार आहे प्रभागाच्या विकासाचं? आता आम्ही प्रचारासाठी जेव्हा फिरत होतो तेव्हा आम्हाला लक्षात आले की इथे बेसिकच कामं राहिलेली आहेत, कारण आपल्या मागच्या थोड्या वर्षांमध्ये इलेक्शन झाले नव्हते, त्यामुळे बेसिक आपले पाणी, रस्ते किंवा ड्रेनेजची कामं असतील, स्ट्रीट लाईट्स असतील, हे सर्व काम राहिले आहेत. तर ते तातडीने पहिल्यांदा ते चालू करून घेणार आहे. त्याचबरोबर आपला सर्वांगीण विकास म्हणजे हारणतळाला सुशोभीकरण त्याचं, किंवा आपलं हॉस्पिटल चालू करायचं आहे, मेट्रो लाईनचं हे घ्यायचं आहे, फॉलोअप करायचं आहे, ते सगळं साईड बाय साईड चालू करू. दादा, ज्या पद्धतीनं प्रतापराव खांदवे असतील किंवा आता तुमचं नाव चर्चेत होतं प्रीतम खांदवे, आज राजकीय घराण्यातून तुमचा प्रवास आहे आणि या इलेक्शनमध्ये याचा कुठं फायदा झाला असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच आम्हाला खूप फायदा झाला आहे, कारण आम्ही जे केलेले कामं अजूनसुद्धा विसरलेले नाही आणि 3 पिढ्यापासून आमचं जे समाजसेवा चालू आहे आणि लोकांना आम्ही परिचित आहे. खरं म्हणलं तर आम्हाला प्रचाराला टाईम कमी भेटला. मी प्रचार करत होतो आणि नंतर 10 दिवस आधी मिसेस डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे हिची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्हाला जेमतेम 8 ते 10 दिवस भेटले. पण त्यावेळेस पण लोकांनी, आम्ही जिथं जिथं जात होतो, लोक आम्हाला म्हणायचे आमच्याकडे यायची गरज नाही, आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहे. आणि आम्हाला सगळीकडे पोचता नाही आलं, पण आमचं कामं बघून सगळ्यांनी आम्हाला भरघोस मतांनी विजय केलं आहे. आता आम्हाला वाटलं नाही एवढं लीडने आम्ही विजयी होऊ, पण त्यांनी एवढं आता आम्हाला मतदान केलं आहे, तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी नक्कीच डबल झालेली आहे. आणि माझी मिसेस डॉक्टर श्रेयस प्रीतम खांदवे ही तर करणारच आहे नगरसेविका म्हणून, आणि त्याचबरोबर मी पण तिला मदत करणार आहे. आम्ही दोघं मिळून लोकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोहगावकर किंवा प्रभाग क्रमांक 3च्या नागरिकांनी ज्या पद्धतीनं भरभरून तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, डॉक्टर श्रेयस खांदवे पाटील असतील किंवा प्रीतम खांदवे यांच्याकडे बघून, नागरिकांसाठी काय बोलाल तुम्ही? नागरिक सगळे हुशार आहे आणि त्यांनी आमच्याकडे कधी पण यावं, कधी पण आम्हाला फोन करावा आणि त्यांना कधी वाटलं तर आमच्या घरी पण यावं, आमच्या ऑफिसला आहे, त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहे. आणि कसलीही समस्या असली, कधी आमचा फोन नंबर त्यांना सगळ्यांना माहीत आहे, तर माहीत नसेल तर मी त्यांना सांगतो 9371035180 हे माझा नंबर आहे. त्यांनी मला कधीही फोन करावा, रात्रीचा पण फोन केला तरी चालेल. आणि आमच्या घराचे दरवाजे, आमच्या ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी ओपन आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त समस्या आमच्याकडून घेऊन या, आम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ताई, ज्या पद्धतीनं तुम्ही बोललात की आता बघा, वॉटर, गटर आणि मीटर हा कॉमन प्रश्न आहे. आता तुम्ही हरणतळाचा विषय काढला किंवा बाकीचे विकासाचे मुद्दे तुम्ही आता करणारच आहात, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे लोहगावसारख्या ठिकाणी किंवा विमाननगरसारख्या ठिकाणी वाघोलीमध्ये बचत गटाचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाचं काय, तुम्ही स्वतः एक डॉक्टर आहात म्हणून मुद्दाम मी विचारतो तुम्हाला, महिला सबलीकरण आणि सशक्तीकरण आणि महिलांचा आरोग्याचा प्रश्न खूप गंभीर आहे, जेणेकरून महिला ते ओपन होत नाहीत, त्यावर तुम्ही काय काम करणार आहात?
हो, आता फिरताना मला लक्षात आलेलं आहे, महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आपल्या कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःची आरोग्यात लक्ष देत नाहीत. तर आपण घरोघरी जाऊन फुल बॉडी चेकअप करणं किंवा दुसरे कॅम्प्स घेणं, हेल्थ कॅम्प्स वगैरे, ते मी चालू करायचा विचार आहे माझा. नक्कीच प्रचाराला खूप कमी तिकीट उशिरा जाहीर झालं आणि प्रचाराला अगदी 8 ते 10 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं प्रीतम खांदवे किंवा त्यांच्या मित्रमंडळींनी जो प्रचार आणि विकासाचा एक मॉडेल डोळ्यासमोर ठेवून एक प्रचार केला आणि त्यातून जे काही रिस्पॉन्स त्यांना मिळालं खूप कौतुकास्पद आहेत. आणि ताई, तुम्ही लोहगावच्या प्रथम नगरसेविका झाल्याबद्दल टाइम्स ऑफ पुणे परिवाराकडून तुमचे आणि दादा तुमचे खूप खूप आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.